2, 1. Happy Chinese New Year! तर नमस्कार मित्रमंडळी, आज आपण फायनली परत एकदा बाहेर आलेलो आहे आणि आज एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आपल्यासोबत. कारण आपल्यासोबतचा जो आधीच्या ब्लॉगमध्ये एक होता अतरंगी सतरंगी चोर, तो आज आपल्यासोबत नाही आहे. कारण त्याचा एक इश्यूज होता, ते तुम्हाला सांगू थोड्या वेळातच. तर आज आपल्याबरोबर आहेत आशिक आणि हा आपला रिची. ह्याला तुम्ही खूप आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, तंगालुमाच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघितलं असेल. तर आम्ही आज सिंगापूरला आलेलो आहे आणि म्हणजे सिंगापूरमध्ये आहोतच आम्ही. आणि आता आम्ही आज असंच लवकरच जरा फ्री झालो, त्याच्यामुळे म्हटलं आता आज आपण थोडं जाऊया, फिरूया, गार्डन्स बाय द बेला जाऊया. आज आपल्याबरोबर जास्त कोण नाही आहे, पण आम्ही तिघंच आहे आणि तिघंच पूर्ण धमाका करू. आता फायनली आम्ही जरा मध्ये खूप प्रॉब्लेम झाले, टेक्निकल इश्यूज वगैरे सगळं झालं, ते सॉल्व करत आम्ही आता इथे मरायना बे स्टेशनला पोचलेलो आहे. आणि आता इथून अजून एक ट्रॅम चेंज करायची, इथे MRT बोलतात त्याला, ते चेंज करून आपण जाऊ. पण आता इथून एक स्टेशनच आहे, त्या स्टेशनला जाऊ. इथे कलरफुल लाईन असतात, जसे आपल्याकडे पण आहे, ॲक्वा लाईन, ही लाईन, ती लाईन. तसं इकडे असं ब्राऊन कलर, रेड कलर, त्यांचे पण नावं आहेत, पण ते असं लक्षात नाही राहत, पुढे मोठे मोठे आहेत. आता आपण फायनली पोचतो इकडे. आता ट्रेन चेंज करू आणि अजून एक स्टेशन नंतर आपण गार्डन्स बाय द बेला पोचणार आहे. आणि आता बघूया. आणि ॲक्च्युली मेन सीन काय माहिती आहे का, याला आशिकला असं वाटतंय की आम्ही फक्त फेक करतोय. तर गाईस मी बघेन आणि सबस्क्राईब पण करेन. ह्याला हा फर्स्ट टाईम आला आहे आमच्यासोबत. आणि ॲक्च्युली आम्ही आमचा जो हे आहे जसं म्हणजे जे असतं आमचं जे एक हे आहे, गोष्ट आहे, लाईक आम्ही असेच एकदम फ्री असतो, इवन ऑन द जॉब आणि ऑफ द जॉब. तर तो आमच्याबरोबर असतोच. म्हणजे तो एक लेट थोडा आमच्याबरोबर फिरायला लागला आहे, पण त्याला असं वाटतं की हे फक्त असं म्हणजे मजा घ्यायला करतात. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आज हर्षल नाही, त्याची कमी आहे, पण ती कमी महसूस देणार नाही. आपण त्याला नक्की जळवायचं आहे. आपण हा ब्लॉग त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. #हर्षल हे कमेंटमध्ये करत राहा. तर लवकरच आपण भेटू. आता पुढे अजून एक ट्रेन स्टेशन नंतर आपण पुढे भेटू. टिल दॅन बी विथ द ब्लॉग. तुम्ही असेच बनवून राहा. तर हा रिची आपल्याबद्दल थोडं काहीतरी बोलतो आहे. आता आम्ही सध्या आतमध्ये एंटर करतो आहे. आता आय गेस इथे अलाउड नाही आहे, तर इथे अलाउड नाही, त्यामुळे आता आपण थोडं बंद करूया आणि उतरल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतो काय आहे आणि काय नाही ते, म्हणजे कुठे पोचणार आपण. रिची तिथे रेड आहे, इथे असं आहे बघा, इथे कलर बिलर असं असतं इथे. आता आशिक, तुला कसं वाटतं आहे आमच्याबरोबर फर्स्ट टाईम येऊन? आज जे पण काय झालं आपल्याबरोबर ते एक लाईफचा एक्सपिरियन्स असतो तो, पण त्याच्यातून पण आपण बाहेर निघालो आज. तर कसं म्हणजे सगळं एक मित्राला मागे टाकून आम्ही बाहेर निघालो, पडलोच होता. तर आता झालेला आहे एक मस्त गेम, ते टाकलं ब्लॉगमध्ये. तर आता काय झालं तुम्हाला सांगतो. इकडे आहे ना MRTचे कार्ड असतात. भाऊ आपला काल गेलेला फिरायला बाहेर, आणि ह्याने काहीतरी असं केलं ज्याच्यामुळे आहे ना आपण बोलतो जुगाड. जुगाड करतात हे लोक. म्हणजे आपल्या इथे आपण करू शकतो तो जुगाड, पण सगळ्याच देशामध्ये ते चालत नाही, कारण काही ठिकाणी. पण ठीक आहे, भावाने ट्राय तर केलं, पण तुम्ही कधी करू नका. ही आपल्याला एक नवीन लेसन भेटलं आहे की जिथे पण जावं तिथे रूल्स फॉलो करा. आणि बस रिस्पेक्ट, आय रिस्पेक्ट, वी रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी कंट्री, वी रिस्पेक्ट एव्हरीवन. तर अशी तुम्हाला काय म्हणायचं या गोष्टीबद्दल? काहीतरी सांगा, एक्सपिरियन्स काय होता तुमचा त्या गोष्टीचा? तर येस, फायनली आम्ही आता मरायना बेला उतरलेलो आहे, गार्डन्स बाय द बेला. आणि आता आम्ही चाललो आहे. आता थोड्याच वेळात त्यांना विचारलं, ते म्हणाले की इथून जस्ट फ्यू स्टेप्स, 100 मीटर्स 200 मीटर्स आणि आपण पोचणार आहोत.
तिकडे गार्डन्स बाय द वेला माझ्या पुढेच टर्न नाही मारायचं आहे, डिरेक्टली इथून स्ट्रेट अवे वॉकिंग डिस्टन्स अँड देन फायनली तुम्हाला एक सुंदर नजारा दाखवू शकतो. इथे ॲक्च्युली आहे ना मॉर्निंगला पण आपण येऊ शकतो, पण इव्हनिंगची मजा टाईम तर नाहीच आहे तिथे वेगळी गोष्ट, पण इव्हनिंगची मजा ही खूप मस्त आहे. कुठे जायचं? आता इकडे हे बघा, हे वरती जायला रस्ता दाखवत आहे, तर थोडं कन्फ्युजन आहे, पण इथूनच जाऊ. कारण हे बघा हे खूप वरती जायचं आहे आणि आता आयुष्यात पण खूप वरती जायचं. आयुष्यात पण आपल्याला खूप वरती जायचं आहे. हे खूप मोठी शिक्षण दिलं आहे आणि आता हे मी आता हे करणारच आहे. हे बघा हे असं हे नवीन शिकला आज आमच्याबरोबर डाव्या side ला की गाड्या कशा डाव्या साईडला चालतात तसं आपण पण इथे डाव्या साईडला राहायचं. कारण बाजूला जाणारे एकदम फास्ट जात असतात. मग ज्यांना टाईम नसतो आपल्यासारखे ते इकडे लेफ्टला उभे राहतात आणि ज्यांना टाईम असतो ते इकडे उभे राहतात. ज्यांना टाईम नसतो आयुष्यात ते धावत असतात, ते इकडून पळतात लाईटला. तर येस मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे इकडे, लवकरच पोहोचू आणि तुम्हाला एक मस्त सुंदर असं नाईटचा एक व्ह्यू दाखवू. आणि मी सांगत होतो तुम्हाला की सकाळच्या इकडे येऊन फायदा नाही, इथे आलं तर नाईटलाच यावं, कारण आता तुम्हाला ते दिसेलच की डिफरन्स बनून राहा. चला, हा आहे इकडचा एक्झिट. काय भारी आहे, असं वाटतं की एअरपोर्टला आलो आहे. बोला हे MRT स्टेशन असं का वाटतंय की एकदम म्हणजे किती छान मेंटेन केलं आहे लोकांनी. एवढं छान मेंटेन केलं का इकडे काय बोलतात काय खायचं नाही. थोडं लक्ष यायचं इकडे तिकडे जात आहे. काही चांगल्या गोष्टी आहेत आजूबाजूला. तर गाईस मित्रांनो, आता आपण फायनली पोचलेलो आहे त्या गार्डनजवळ. थोडंसं फ्लॅशचा उपयोग करावा लागतो कारण इथे खूप अंधार आहे आणि पीस आहे इथे खूप. आणि आय डोंट नो अजून किती चालायचं आहे. थोडंसंच होतं, 700 मीटर दाखवत होतं, पण आता ते थोडं जास्त झालं आहे. आणि आता बघू, पोचूच इथे. झालं थोडेच मिनटं बाकी आहे, नॉट इवन मिनटं, फक्त थोडंच बाकी. आणि हा बघा, हा तुम्हाला दिसतोय, हा पाळणा आहे. दिस इज द प्लेस. आम्ही कधीतरी जाणार आहे, उद्या किंवा परवा, आय डोंट नो, पण लवकरच ते पण दिसेल तुम्हाला. आणि आशिक इथे आपला आपण इथे आहोत. हे बघतोय आणि तुम्हाला दाखवतो. इकडे या, इकडून आशिक तुम्ही बघू शकता. ते बघा समोर ते झाडं चमकताना दिसत आहेत. तेच मी इथे मॅपवर तर दाखवत आपल्या रिचीने ते फायनली बघितलं आहे आणि आम्हाला त्यांनी रस्ता पण दाखवला आहे. थोडंसं इकडे कन्फ्युजन व्हायला लागतं होत. तर हा ॲक्च्युली आहे ना, हा डोम आहे, फ्लावर डोम आहे हा. इथे जायला एंट्रन्स आहे, पण ते फक्त सकाळचं आहे. मी आता त्याचेच ॲक्च्युली क्लूकवरती तिकीट बघतो. क्लूक करून एक मस्त ॲप आहे, नो प्रमोशन्स. प्रमोशन्स बघत असाल क्लूक, इफ यू आर वॉचिंग क्लूक, होऊन जाऊ दे. आणि आता आम्ही आलो इकडे, पोचलो आहे. तर इथे हा डोम आहे इकडे पाठीमागे, आणि इथे पुढे चालत गेलं की ते गार्डन बाय द बेचं जे सुंदर दृश्य आहे ते तुम्हाला दिसेल. आणि तेच आता दाखवतो. पोचलोच आहे आता. विचारायचं, हे बघा, ही ती मरायना सँड्सची एक बिल्डिंग आहे. आणि थोडं इथे बघतो आम्ही, क्लाउड फॉरेस्ट वगैरे दाखवत आहे. विचारायचं का कोणाला? ओ, इथे एक एंट्रन्स दिसतोय. तर हे बघा, ही जी बिल्डिंग आहे इथे मरायना बे सँड्स, ती खूप जवळ आहे. ॲक्च्युली आम्ही तिथे होतो त्या साईडला, क्लार्कीला. आता इकडे आलो आहे, जास्त एकदम ऑपोजिट आहे, रिव्हर साईडच आहे. आणि हा इथे मस्त असा चायनीज न्यू इयर चालू आहे. तर हे एंट्रन्स आहे आणि इथे आता चायनीज न्यू इयर चालू आहे, त्यामुळे तुम्हाला हे सगळं असं सजावट दिसते. आणि ह्याच्या पाठी तुम्ही बघू शकता की गार्डन्स बाय द वेचं ते छोटं, हे आय गेस छोटावाला गार्डन आहे. मोठावाला आम्ही शोधतो आता. मी आलो इथे, पण ते थोडं 2 वर्षापूर्वी आलो आहे, त्यामुळे आता समजत नाही आहे की कुठे जायचं आहे ते. आणि आता पोचूच लवकरच. असंच बोलतोय मगाचपासून, एक उत्सुकता जागृत करतोय तुमच्या. ही बघा, ही झाडं. फायनली आपण एका छोट्या गार्डनमध्ये गेलेलो पहिल्यांदा,
आणि आता आपण मोठ्या गार्डनमध्ये चाललो आहे. लाईक मोठा छोटा असं काय एक लाईक बोलतात ना, एक एंट्रन्स असतो गर्दी डायव्हर्ट करण्यासाठी फक्त, बाकी काय नाही. आणि आता आपण फायनली ते एक मेन गार्डन आहे जिथे ॲक्च्युली आपण वरती पण जाऊ शकतो. एक काइंड ऑफ अन ब्रिज वॉक आहे, पण ते आय डोंट थिंक सो ते ओपन असेल आता. जर असेल तर नक्कीच ट्राय करू. आणि जर नसेल तर मग सो सॉरी. आपण पण तो व्ह्यू जे गार्डनचं आहे तो व्ह्यू तर नक्कीच दिसणार आहे आता तुम्हाला. आणि मगाचपासून बोलतोय मी आत्ता पण. तर इकडे आम्हाला एंट्रन्समध्ये पाठवलं आहे. आता थोडं नाही जरा जास्तच कन्फ्युजन झालं आहे. हे सुपर ट्री ग्रूव्ह करून इथे आहे. हे आता तेच ट्री आहेत का काय मला समजे ना आता. तर बघूया आपण थोडं पुढे जाऊन बघूया थांबा. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. हे बघा हेच आहे ते गार्डन्स बाय द वे. आणि हा बघा इथे तुम्ही पाहू शकता, हा इकडे ब्रिज आहे. इथे ब्रिज वॉक करतात. आणि इथून समोर इथे मरायना बे सँड्स आहे. तर आता पण इथे मस्तपैकी हा बघा हा तुमच्या भावाचा व्ह्यू आजचा दिवशीचा. मी प्रयत्न करूया ब्रिजवर जायचा पण. तर आता आम्ही बघू, ह्या ट्राय करू इथे जायचा. आणि हाच आहे तो सुंदर व्ह्यू. हा बघा इथे एक ॲक्सिडेंट होता वाचला. आणि हा बघा हा आपला व्ह्यू आहे आजचा. तर इथे सिंगापूरमध्ये खूप खरंच मजा येते. आणि आता तुम्ही याचा सिनेमॅटिक एन्जॉय करा. तर आशिक फायनली आपण इथे खूप वेळानंतर आहे. फोटो सेशन करून आणि झालेलं थोडा आहे फोटो आता. सेशन मध्ये आम्ही थोडा बिझी होतो. तर खूपच आता वेळ तुम्ही जवळ बघू अर्धा शकता एक तास. 10 वाजलेले आहेत. हो. आणि आशिक कसं वाटतं एवढे परिश्रम करून खूप आपण आलो. परिश्रम, घाम बघा मला घाम किती तर- ह्या पोझिशन मध्ये फोटो, त्या पोझिशन नाही मध्ये. ते नाही सांगत आहे, ते असं सांगायचं नसतं. अच्छा. पण I'm ठीक so आहे, ते पण sorry, सांगितलं. sir. पण जे आपण कष्ट केले, एक आपला Worth मित्र it येऊ आहे. नाही हो. शकला, हो. परत थोडं त्याबद्दल इश्यू फारच झालं. वाईट वाटतंय. हा. आणि काही इश्यू झाले, आम्हाला लेट झाला त्या कारणामुळे. Security पण वरून त्या पण लेट issue येण्याचा फायदा हा ते बघा आहे. लेट वर येण्याचा फायदा आम्हाला थोडा आणि नुकसान पण झाला आहे बघा हे आता आम्हाला त्या ब्रिज वरती पण जायचं होतं, पण आता तो बोलला का क्लोज झालेला हा, आहे. तर तर तो- उद्या आम्हाला यायला लागणार. तर आता हा ते timing ऍक्च्युली आणि इकडे ते त्याला थोडं पण नाही टायमिंग माहिती आहे. त्याला जो ऍक्च्युली तिकडे आहे त्यांना माहित नाही टायमिंग, कारण हे तर आम्ही चायनीज उद्या न्यू इयर येणार चालू आहे परत ना. आणि चेक करणार आणि उद्या आम्ही परत ट्राय करू सांगू. नक्कीच. पण जर खरं सांगतो, जर वरती जायला भेटलं तर आता flash on तो होतो एकदम मस्त व्ह्यू आहे. कारण इथे पाहू शकतात तुम्ही, इथे पाहू शकता तुम्ही ह्या ब्रिजच्या पाठी इथे असं ब्रिज वॉक आहे. हा असा पूर्ण ब्रिज वॉक आहे इथून. आणि ह्याच्या पाठीच मरायना सँड दिसतं ती बिल्डिंग. तर तो खूप असा तो सुंदर व्ह्यू आहे. आणि हे सेकंड टाइम आम्ही आलो आहे, रिचा आणि मी. तर आमचं नाही सक्सेस झालं ते, पण No issue, नक्कीच पण आम्ही परत एकदा तर नक्कीच आम्ही हे करणार. आम्हाला फक्त हे आशिकचं हे व्ह्यू घ्यायचं आहे. आशिक हे आपण आज आलो आणि ते तुला कसं वाटतंय आता इकडे रात्रीचं व्ह्यू बघून? म्हणजे तुम्ही त्या दिवशी सकाळी येऊन गेलेला. सकाळी येऊन गेलेलो, आम्हाला रात्रीच यायला भेटलं नाही. तर तुम्हाला काय फरक काय वाटतं सकाळी खूप इथे दिवसामध्ये? सकाळी येण्यात काहीच पॉईंट नाही, इथे संध्याकाळी येण्यात पॉईंट आहे. तर खरं सांगतो, भाऊ आपला गेलेला अजून, म्हणजे बाकीचे ते लोक सगळे गेलेले, तर ते लोक सकाळी आले. मी त्यांना सकाळी एवढंच संध्याकाळच्या बोललो, वेळी 4:30-5 वाजता आलेलो आम्ही. पण त्यांना ते असं म्हणजे व्ह्यू एवढं चांगला नाही. चांगला कारण नाही वाटत. वाटतं जो असं हे रात्रीच्या असं वेळी नाईट चमकणारे हे जुगनू आहेत. रातकिड्यासारखं हे दिसतंय तुम्हाला. तुम्ही बघू शकता जुगनू. हा आता हे जुगनू जिंगडीक होत आहेत एकदम मस्त. आणि खरं वाटलं, मजा आली, मला पण मजा मजा आली भाऊ. वरती आहे, खूप खूप वरती बट जायला फक्त आता आम्ही हे ब्रिज वर गेलो नाही, ते आम्ही फक्त आम्ही मिस करतोय. पण sort out एकदा करूया नक्कीच- आम्ही आणि आम्ही नक्कीच- जाऊया नक्कीच आणि- आम्ही जाऊ. आणि आता इथून थोडंसं इथे एक्सप्लोर करतो आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली जेवायला जातो, कारण खूप लेट झाला आणि Late आम्हाला रिटर्न पण जायचं आहे. आणि हे इथे चायनीज न्यू इयर चालू आहे. आणि इथे सगळीकडे आता हे लोक, म्हणजे इथे एक असतो चायनीज न्यू इयर, सगळीकडेच असतो ॲक्च्युली तो. पण इथे असे खूप सारे स्टॉल्स वगैरे आहेत. आणि आता आम्ही चेकआउट करतोय इथे काय खाऊ शकतो काय नाही ते. तर बघू इकडे जाऊन काय भेटतं. तर हा इथे शॉर्मा आहे इथे. हो
आफ्टर लॉंग टाईम इथे मी शर्मा पाहिलेला आहे आणि खूप सारे असं पॉपकॉर्न अँड एव्हरीथिंग असं सगळं आहे. तर आता बघू आपण काय खाऊ शकतो इकडे किंवा मग दुसरीकडे. नाही आवडलं तर दुसरीकडे जाऊ, कारण इथे थोडंसं भीती वाटतं. बनाना फ्राय केले, ते बनाना फ्रिटर्स पण आहेत. तर आपण बघूया आता कुठे काय जाऊ शकतो आणि काय खाऊ शकतो. चॉईसेस आहेत, खूप सारे आहेत, फक्त बघू आता कोणाला काय आवडतं आणि काय नाही. तर आम्ही आता त्या स्ट्रीटमधून बाहेर निघालो आहे, कारण तिथे खूप असं वेगळं मेन्यू होतं. ते आम्हाला अजिबात एक्सप्लोर करायचं नाही, कारण खरंच खूप भूक लागली आहे. तर आम्ही आता काहीतरी असं पौष्टिक आणि काहीतरी असं चांगलं टेस्टला जे असेल ते पाहिजे. तर मग आम्ही आता ते करतो. आता ते आता शोधतो, त्यासाठी आम्ही फोटो काढायला पण नाही बोलली ती बाबा आता, आणि ह्याला ती फोटो काढायला नाही बोलली इथे, कारण तिथून एंट्री आहे फक्त. हा तर ती एंट्रीची आहे. हे खूप स्ट्रिक आहे, इथे खूप स्ट्रिक आहे सगळ्या गोष्टी, आपल्याला पाळावंच लागतात रोज. प्लीज पण म्हणालो, रिक्वेस्ट केली पण नाही. तर आता आपण जाऊ इथून, कारण ते स्ट्रीट फूड नाही आवडलं कोणाला, दोघांना पण तिघांना पण नाही आवडला मला. तर आम्ही आता बघू कुठे जाऊ शकतो. ते कुठं आम्ही जातो, जेवतो. रेडी. तर काही तुम्हाला मी बोललेलो की इकडे चायनीज न्यू इयर चालू आहे आणि आता आपण एक्झिट केलेलं आहे, पण इकडे आपल्याला थोडे फ्रेंड्स भेटले, लाईक फ्रेंड्स इन द सेन्स एन्थुझियाझम इथे खूप मोठा आहे. तर आता आपण त्यांना भेटूया आणि ते जस्ट तुम्हाला विश करणार आहे. सो गाईज, लेट्स विश. 3, 2, 1. Happy Chinese New Year! Thank you guys. Bye. Have a good holiday. Bye. थँक्यू. तर गाईज बघा, हे खूप जोशमध्ये होते आणि आता खूप मजा आली, बरं वाटलं. हे खूप बरं वाटलं आणि अशा प्रकारे ते लोक चायनीज न्यू इयर सेलिब्रेट करतात. आणि आता हे करून आपण सरळ चाललो आहे आता जेवायला. तर मित्रांनो, फायनली आम्ही इथेच आलो पुन्हा ते स्ट्रीटमध्ये. हे बघा, हेच ते स्ट्रीट. कारण आम्ही बाहेर गेलो तर सगळंच बंद झालं. इकडे खूप लवकर सगळं बंद होतं, पण नशिबाने आम्हाला हे बघा, हे गार्डन्स बाय द बे, आणि ह्याच्या खालीच आम्हाला इथे शॉर्मा खायला मिळाला. म्हणून चायनीज न्यू इयर होतं, म्हणून चायनीज न्यू इयर आहे म्हणून हे ते सगळं थोडं लवकर बंद होतं. आम्ही शोधत होतो इकडे काहीतरी चांगलं भेटेल खायला, पण ते सगळं चायनीज दिसत होतं, ते काय आपल्याला जमत नाही. पण फायनली एक मोरक्कन हे आहे आपला, हा बघा, हा मोरक्कन आपला हे आहे शॉर्मा. तर हे पूर्णपणे आपल्याला घरची वाईफ दिली त्यांनी, तरी पण आपला असाच शॉर्मा भेटतो. पण फायनली आम्ही आता शॉर्मा खाल्ला आणि हाच आमचा डिनर आहे आज. काहीच आता आम्ही मेट्रो, आता आम्हाला खरंच लेट झाला आहे. आता आम्ही इथेच ब्लॉग एंड करतोय. तर थँक्यू गाईज इथपर्यंत बघितल्याबद्दल, आणि आय होप यू एन्जॉयड द ब्लॉग. आणि चला आपण भेटू पुन्हा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. उद्या परत बाहेर पडणार आहे आणि पुन्हा अजून एक ब्लॉग येणार आहे, तेव्हा तर खूप जण असणार आहे, तेव्हा तर मजा करायची आपण. हर्षलचा पण आहे ना उद्या. सायनिंग ऑफ. सायनिंग ऑफ. चीयर्स.